तसा माझं आणि त्यांच्या वयामध्ये फार मोठं अंतर होतं. तरी सुद्धा राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना फार निकटचा संबंध माझा आणि त्यांचा आला. आमचे सहकारातील गुरु कैलासजी शामराव भिवाजी पाटील आणि डी.वाय. दादांची फार मोठी मैत्री होती. पुढारीचे संपादक बाळासाहेब जाधवांचे आणि डी.वाय. पाटील साहेबांचे संबंध होते. अनेक वेळा त्यांच्याकडून अनेक गोष्टी या दादांच्या बद्दल ऐकायला यायच्या. आमदार असताना कशा प्रकारे ते काम करत होते, राजाराम सहकारी कारखाना व्हावा म्हणून त्यांनी एम.बी. लोहियांच्या बरोबर पुकारलेला लढा. एखादा राकट पाटील कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी त्यावेळेला घालून दिलेलं होतं. आणि त्यांचे सगळ्या सवयी या एक्स्ट्रीम असायच्या. ते पहिल्यांदा मांसाहारी होते. जेवण जेवताना कसलाही हातचा आकडून ठेवायचा ते नाही. आणि नंतरच्या काळात ते आध्यात्मिक झाले. रांगडा पाटील कसा असू शकतो हे दादांनी दाखवून दिलं. आणि अध्यात्माकडे वळल्यानंतर आध्यात्मिक कशा पद्धतीने वागावं त्याचं एक फार मोठं उदाहरण या दादाच्या निमित्ताने आहे. शामराव भिवाजी पाटलांना किंवा ते इतके मोठ्या मनाचे होते, नियत आणि दानत इतकी मोठी होती की 2-3 उदाहरण मी सांगेन. गडिंग्लजमध्ये महागावला चव्हाण म्हणजे ज्यांना आगलावी म्हणतात त्या फॅमिलीला पूर्णपणानं शैक्षणिक संकुल उभं करण्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे सहकार्य केले ती मंडळी मला आजही सांगतात. एक खाजगी कारखाना आहे शिरोडा, तो काढून देण्यामध्ये त्यांनी तर सहकार्य केलंच, पण तो नॅशनलाइज बँक ज्यावेळेला त्यांना कर्ज द्यायला त्या कारखान्याला तयार नव्हती त्यावेळी स्वतःची जामीन राहिल्याने स्वतःची इस्टेट त्यांनी चालून दिली. म्हणजे अशी कुटुंब उभं करण्यामध्ये ते दानत करण्यामध्ये फार मोठे माहीर होते. आणि नियत आणि दानत चांगले असल्यामुळं परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य दिलं. वाटतं 100 वर्ष ते आपल्या घातील असं आम्हाला वाटत होतं. त्यांचे लहान चिरंजीव बंटी पाटील हे तसे माझे राजकीय आणि सामाजिक याच्यातील सहकारी. आणि त्यांच्या निवडणुकीनंतर ते सातत्याने जिथून असून ते असले तर तिथं मला फोन यायचा. आणि बंटी माझा लहान आहे, थोडा हट्टी आहे आणि टिंबा आहे, तर त्याच्याकडे लक्ष द्यावं असं सातत्यानं त्यांची विनंती असायची. माझा वाढदिवस असला तर ते बिहारला असले तरी ते मला फोन करून शुभेच्छा द्यायचे. आणि सातत्याने कुठल्याही कार्यक्रमाला त्यांना बोलावलं तर त्यांचं भाषण शेवटी अध्यात्माचं असायचं. आपल्या कुटुंबाला स्थिर स्थावर केल्यानंतर कैलासवासी वसंतदादा पाटील यांनी या राज्यामध्ये व्यावसायिक शिक्षण विना अनुदानित पद्धतीला आणल्यानंतर गरीब मुलं ही डॉक्टर आणि इंजिनियर झाली पाहिजे यासाठी जी मंडळींनी या राज्यामध्ये क्रांती केली त्यामध्ये दादांचं नाव हे अग्रभागी घ्यावं लागेल. त्या काळामध्ये शरद पवार साहेबांनी त्यांना सहकार्य केलं, रामराव अधिक साहेबांनी सहकार्य केलं, वसंतदादांनी सहकार्य केलं. आणि ज्यांनी सहकार्य केलं ते किती योग्य होतं हे भविष्यामध्ये त्यांना दिसून आलेलं आहे. एक प्रचंड इंजिनिअरिंग कॉलेजचं वैद्यकीय शिक्षणाचं जाळं त्यांनी निर्माण केलं. आणि सगळ्या मुलांचं आणि आपल्या कुटुंबाचं व्यवस्थित केल्यानंतर त्यांनी तिकडे ठुकूनही बघितलं नाही, त्यात हस्तक्षेप केला नाही. आणि प्रत्येक मुलाचं प्रगती स्वतः केली म्हणजे अशा प्रकारचा अठास त्यांचा असायचा. गेले 2 वर्ष त्यांची तब्येत चांगली नव्हती.
त्यांना अनेक व्याधी होत्या तरी सुद्धा मी बंटी पाटलांच्या सारखी त्यांच्या तब्येतीची चौकशी करत होतो. बंटी पाटील म्हणायचे की दादांची एक व्हेन शिल्लक नाही की जिथं आता स्टेज घालायला शिल्लक आहे. म्हणजे 8-9 अँजिओप्लास्टी झालेल्या होत्या. इच्छाशक्ती इतकी जबर होती की व्यायाम करायला तर व्यायामच करायचे. प्रकृती अतिशय उत्कृष्ट त्यांनी ठेवली आणि शेवटपर्यंत त्यांनी सामान्य माणसांच्यावर आपल्या मित्रमंडळींच्यावर सहकार्य करण्याच्या भागासाठी ते कधी मागं हटले नाही. अशा एका थोर व्यक्तीचं जाणं आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीनं आणि राज्याच्या दृष्टीनं फार मोठी हानी झालेली आहे. मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या मृतात्म्यास परमेश्वर शांती देवो अशी प्रार्थना करून मी इथंच थांबतो.